सर पूजा खेडकर यांच्याबद्दलचं लेटेस्ट अपडेट तुमच्याकडचं काय आहे ते जरा आम्हाला सांगा। पूजा खेडकर यांनी 23/8/22 रोजी 24/8/22 रोजी एक सर्टिफिकेट घेतलं पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमधून। हे सर्टिफिकेट घेताना त्यांनी आधीचं आपल्याला कुठलंही व्यंगाचं सर्टिफिकेट नसल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। असं असेल तर त्यांना नगरवरनं मिळालेल्या सर्टिफिकेटचा त्यांनी बेनिफिट घेतला कसा? आणि जर नगरला सर्टिफिकेट असतील तर मग त्यांनी इथे परत वेगळं सर्टिफिकेट घ्यायची काय गरज होती? आणि हे घेताना नगरची बातमी माहिती का लपवली? या सगळ्या गोष्टी त्यांची जी UPSCची परीक्षा आहे त्याच्यावर प्रकाश टाकणारे आहेत। त्यांना मिळालेली सगळी काही प्रमोशन किंवा आणखी काही मार्कांचा बेनिफिट असेल त्या त्यांना पात्र नसताना त्यांनी घेतलेलं आहे असं याच्यातून दिसतंय। त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी स्वाभाविकपणे आमची मागणी आहे। सर पूजा खेडकरांनी या IAS मिळवण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च केलेत अशी एक बातमी आहे। याच्या बाबतीत मी बोलत नसतो कारण त्याच्या बाबतीत माझ्याकडे काही पुरावा नाही, त्याच्यावर मी बोलणं योग्य होणार नाही। परंतु सहजासहजी अशा गोष्टी मिळत नाहीत, कुणी नियम मोडत नाही एवढं मलाही माहिती आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वरपर्यंत झालेला आहे त्याचं हे एक सुंदर उदाहरण आहे। आत्ताच पूजा खेडकरांनी दिवसे सरांवर सुद्धा काही आरोप केलेले आहेत, त्या संदर्भात काही माहिती आहे का आपल्याला? नाही, त्यांनी आरोप केल्याचं मी पेपरमध्ये वाचले, परंतु असं चुकीचं आहे। 15 दिवसानंतर तुम्ही तिकडे गेल्यानंतर शांत झाल्यानंतर तुम्ही आरोप करणार आणि वरिष्ठांवर आरोप करताना त्यांनी थोडीशी तमा बाळगायला होती, परंतु एकूणच त्यांची प्रवृत्ती अशी गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे त्यांनी सरसकट आता आपण अडकतोय म्हणल्यावर सगळ्यांनाच अडकवायचा किंवा अडकवण्याचा प्रयत्न करायचा असं काहीतरी ठरवलेलं दिसतंय। सर TV10 आमचा उल्लेख करा तुमच्या नावाचे प्लीज। मी विजय कुंभार TV10 साठी मी